पशुपालक मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. बरेच आपले पशुपालक लहान नवजात वासराला पाटीमध्ये किंवा घमेल्यामध्ये दूध पाजतात. अ, तर त्यांना याविषयी विचारले असतं, तुम्ही बाटलीने दूध पाजा. तर त्यावर ते म्हणतात की बाटलीने दूध पाजण्यात आणि पाटीत दूध पाजलं म्हणून काय फरक आहे, उलट आपला ताण वाचतो. तर तुम्ही एकतर बाटलीने दूध पाजा किंवा वासरू सरळ गाईच्या सडाला पाजा. कारण वासराची पचनसंस्था ही कुठंतरी एक चेतासंस्था ज्याला म्हणतो आपण, नर्वस सिस्टीम, त्याच्याशी जोडलेली असते. ज्या वेळेला वासरू पाटीत दूध पितं त्यावेळेला एक मेंदूकडून असा संदेश जातो की वासरू पाणी पित आहे आणि त्याच्यामुळे जो रुमेन कोटीपोट त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आहे तो खुला होतो आणि दूध तिथं जाऊन साठतं. परंतु अडचण अशी आहे की त्यावेळेला वासराच्या रुमेनचा 6 महिन्याच्या आत इतका विकास झालेला नसतो. तो पहिल्या 2 महिन्यात तर अजिबात झालेला नसतो आणि त्यामुळे दूध तिथे जाऊन सडतं आणि वासराची वाढ खुंटते. मग या उलट ज्या वेळेला गाईच्या सडाला वासरू तोंड लावतं, म्हणजे तोंडात सड पकडतं, जिभेला ज्या वेळेला सडाचा स्पर्श होतो त्यावेळेला नर्वस सिस्टीमद्वारे असा मॅसेज जातो की वासरू दूध पित आहे. आणि मग जे शेवटचं खरं पोट जे आहे आपल्या माणसासारखं, तिकडे दूध जातं, तिकडचा मार्ग उघडा होतो आणि दूध तिथे जातं आणि वासराला चांगल्या प्रकारे पचन होऊन ते वासराच्या अंगी लागतं आणि वासराचा विकास होतो. त्यामुळे एकतर दूध सरळ सरळ गाईच्या सडाला पाजा किंवा बाटलीने पाजा, परंतु पाटीत पाजू नका, इतकंच सांगायचं होतं. नमस्कार.